आणि मला बोलणं भाग आहे, कारण आता मी बोलतोय ते आपण ग्रुपवर टाकणार आहोत. आपला पहिला कार्यक्रम बदलापूरला झाला, आपल्या बाजूने कार्यक्रम तुफान झाला. म्हणजे इतका तुफान झाला की तोच पॅटर्न घेऊन आपण डोंबिवलीला आणि ठाण्याला जाणार आहोत. डोंबिवलीला सावित्रीबाई सभागृह 970 सीट आहे, त्या फुल भरतील. कुठे कुठे तिकीट ठेवलंय ती पोस्ट मी आता आपल्या ग्रुपवर टाकतो. आपल्याला जितक्या जास्ती सीट पाहिजेत किंवा मित्रमैत्रिणींना पाहिजे त्या इथून पैदा करा. लक्षात घ्या, 450 तिकीट आपण दुकानांमधून ठेवली आहे, टोटल 970 आहे. साधारण 520 तिकीट डिस्ट्रीब्यूट होत आहेत. आज रघुवीर नगरला गेले, दुसरं तुमचं महिला कोणतं आहे, पद्माचारला गेलाय. आज डेंबिरकर आले, त्यांच्या क्लबला जात आहेत. खाली क्षीरसागर होते, त्यांच्याकडे जात आहेत. माधवी ताईंचा एक गाण्याचा ग्रुप आहे, तिथे जात आहेत. तर म्हणजे तिसऱ्या रोजची तिकीट माझ्याकडे आहेत. आपले ऑर्केस्ट्रातले कलाकार सोडून सगळ्यांनी तिथे यावं, कारण मी तेवढंच करू शकलो की तिसऱ्या रो मधली तिकीट आपल्या सभासदांसाठी होतील, पण तिसरी रो फक्त 40 का 42 आहे. तर आज आलं त्यांचा तर हक्क आहे, त्यांना ते तिकीट मिळालं पाहिजे. पण सगळ्यांना तिकीट मिळतील, पण शेवटच्या दिवसापर्यंत थांबू नका. हा हे मोठं यश आहे. हा अख्खा कार्यक्रम 3 तासाचा विलासा विरंगुळा केंद्राचा आहे, हे लक्षात घ्या. लोकांना माहिती नाही, लोकांना फक्त ऑर्केस्ट्रा दिसेल. गोखले आपले खानोलकर पण तुमचे असा मिळून तो 3 तासाचा कार्यक्रम आहे. हा असाच्या असा काशीनाथ घाणेकरला होईल, पण काशीनाथ घाणेकरला त्यांनी कच खाल्ला. ते म्हणाले आम्ही 1000 सीट भरू शकत नाही, म्हणून त्यांनी 200 सीटचा मिनी हॉल घेतलेला आहे. आता आपल्याला काही पर्याय नाही, 200 लोकांसमोर पण सादर करायचं आहे. पण हा एक अवाढव्य कार्यक्रम होणार आहे, तर फार उशीर करू नका. आता हे मी वक्तव्य का केलं, आपल्या ग्रुपवर पण सगळ्यांना कळेल. आणि आता हे त्यांनी तिकीट घ्या. फक्त ऑर्केस्ट्राच्या 11 लोकांना आपण कसं अकोमोडेट करायचं ते बघू.